बघा. नमस्कार मंडळी, आपले बदलापूरच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल जसं की आपल्याला कळालं आहे की बदलापूरमध्ये एक दुःखद घटना घडली. म्हाडा कॉलनी या परिसरात एका दुकानाला आग लागली होती, पण फायर ब्रिगेडच्या प्रयत्नामुळे पटकन ती आग आटोक्यात आली. पण त्यानंतर ज्या फॅमिलीचं नुकसान झालं, ज्या कुटुंबाचं नुकसान झालं, तर त्यांचा आज आपण भेट घेतो आहे आणि काय काय नुकसान झालं आहे दुकानाचं त्याचा आपण एकदा पाठपुरा करूया की कसं कसं नुकसान झालं आहे, पाहूया आपण. तुम्ही पाहतात मंडळी, हे ते दुकान ज्याला काल भीषण आग लागली होती. दुकानाची परिस्थिती बघा. दुकानातला जितका त्यांचा माल होता, किराणा दुकान आहे, पूर्ण किराणा दुकानाची वाट लागली. हे बघा, त्यांचं जे सामान भरलेलं होतं इकडे, बिस्किट वगैरे, त्यांचं किराणाचं सामान सगळं जळून खाक झालंय. त्यांचे मसाले वगैरे बघा सगळे जळालेत. आपण दुकानाच्या आतमध्ये जातोय. फारच भीषण अशी आग होती आणि त्यांचं खूप प्रमाणात असं नुकसान झालंय. तिथे त्यांचे कॅमेराचा सेटअप होता, CCTV कॅमेराचा सेटअप, तोही त्यांचा अख्खा जळाला आहे. त्यांचं वायफाय जळालं आहे, राउटर वगैरे सगळं त्यांचं नुकसान झालंय दुकानाचं. आणि ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी आता आपण चाललोय. आपण पाहतो मंडळी, या ठिकाणी सगळी आग लागली होती. इथे स्टोरेज होता. हा त्यांचा स्टोरेज रूम आहे. इथे सगळं त्यांनी स्टोअर करून ठेवलेलं सामान, आणि त्या सामानाला आग लागली होती. सगळे बॉक्स होते, बिस्किटचे बिस्किट, सगळे बिस्किटचे बॉक्स, बिस्किट जळून, सगळे बिस्किट जळाले त्यांचे. बॉर्बन वगैरे सगळं कोल्ड्रिंक्स होते, प्रचंड असं नुकसान झालं. कोल्ड्रिंक्स, साबण, बॉक्स, सगळे बॉक्सच्या बॉक्सेस होते इथे. त्यांचा जितका पण स्टॉक होता, कोल्ड्रिंकचा, बिस्किटचा स्टॉक, तो सगळा जळून खाक झालाय. आपण पाहत आहे की अजून पण धूर आहे इकडे. आतमध्ये झालं ते उघडता येणार का आपल्याला? नाही नाही, इकडचं पूर्ण गेलंय, काच तोडली. या खिडकीतून काच तोडून आपली आग विझवण्यात आली होती. हा, आणि ह्याच्या आतमध्ये वरचा कडपा गरम होऊन तुटला, पूर्ण हे झालं, स्लॅब पूर्ण तडे गेले पूर्ण आग. त्यांच्या स्लॅबला पण आपण पाहतो सगळे तडे गेले आतमधून. त्यामुळे त्यांना त्यांचं वरती घर आहे ॲक्च्युली, म्हणजे तिथे राहतात ते वरती, वायरी पण त्या घरात सुद्धा ते जाऊ शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आली त्यांच्यावरती. हे बिस्किट आहे इथे पण वरती पूर्ण, एक साईड बिस्किट, एक साईड कोल्ड्रिंक्स, परत शेव, खाली बिस्किट, साबण, सगळं साबणी वगैरे, त्यांचा जितका स्टॉक होता त्यांचा पूर्ण स्टॉक पूर्ण जळालाय. कोल्ड्रिंक्स पण मोठे होते सगळे. सगळंच त्यांचं खूप प्रचंड असं प्रमाणात नुकसान झालंय त्यांचं. हे पण जळालंय. बघूया आपण त्यांच्या कुटुंबासोबत आता थोडी आपण चर्चा करूया की त्यांचे सध्या आता काय परिस्थिती आहे आणि ते कोणत्या परिस्थितीशी सामोरे जाते. आपण सगळ्या त्यांच्याशी चर्चा करूया. आपण पुन्हा एकदा पाहतोय की खूप असं नुकसान झालंय त्या कुटुंबाचं. सगळंच नुकसान झालंय, संपूर्ण मालाचं नुकसान झालंय. कुठलाच माल त्यांचं असं वाचलं नाही सामान. इथे सामान आजी 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 काकी काकी सुदैवाने एवढ्या भीषण आगमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. त्यांनी लगेच सतर्क झाले आणि बाहेर आले, जे तिथे दुकानात होते ते काका, आणि लगेच फायर ब्रिगेड बोलून त्यांनी
आग ही जी आटोक्यात आणली. आता त्यांच्या कुटुंबाशी आपण चर्चा करूया. बाकी तुमचं नाव सांगा मला. असे असे नाव सांगा तुमचं. माझं नाव सुरेखा सर्जेराव शिंदे. अच्छा. किती वाजता सुमार असे झालं होतं आणि त्यावेळी तुम्ही कुठे होते? 6 वाजता. 6 वाजता. त्यावेळेस तुम्ही कुठे होते? वरतीच होतो आम्ही. तर वरती होती मी. मुलाची परीक्षा आहे म्हणजे अभ्यास करतो. त्याला थोडं नाश्ता पण म्हणून नाश्ता बनवायला गेले. काका दुकानात होते. मला आतमध्ये जायला बघू लागायला. बाहेर यायला लागला की गिरायला बोलले काय झालं काय झालं काकाने मला वाटलं काय तरी बसला येते बघितलं तर आज सगळं. आणि आज कसं झालं म्हणजे आग कशी लागली काय तुम्हाला कळलं का? कसं झालं ते कळलंच नाही आम्हाला. आम्ही बाहेरच डायरेक्ट भडकत झाला. जाळच दिसला आम्हाला. अच्छा. काय झालं आज जाता पण आलं नाही आम्हाला. काय झालं आणि काय काय नुकसान झालं तुमचं किंवा कसं प्रकारे नुकसान झालं? म्हणजे काय राहिलंच नाही. काय राहिलं पूर्ण झालं. पूर्ण स्टॉक आमचा आत स्टोरेज रूम होता तर ते जो काही माल होता बॉक्सच्या बॉक्स होते, साबण होते, जे काय होतं ते सगळं कोल्ड्रिंक वगैरे सगळं आतच भरलेलं. बिस्किटांचे बॉक्सच्या बॉक्स होते. बाकी हे दुकानावरच तुमचं चालतं की दुसरं पण कोणी काय जॉब वगैरे? जॉब नाही काय नाही त्याच्यावरच. आणि मिस्टर पण हेच करतात मी पण. अच्छा. म्हणजे मिस्टर पण कुठे कामाला जात नाही, हेच तुमचं? अच्छा अच्छा. फक्त दुकानावर चालतं. दुकानावरच चालतं आमचं. तसंच चालतं आम्हाला पण एवढं होत नाही. आणि तू म्हणजे काय कसलं शिक्षण आणि काय करतोय? माझी आता गेटची एक्झाम होती 15ला. तर मी त्याचा अभ्यास करत होतो. तेवढं आईने मला आवाज दिला की खाली ये. मग मी खाली आलो तर बघितलं की पूर्ण बाहेरच आलेली. मग मी मला आत जाता आलं काहीच करता आलं नाही. हां आज असं आत जाता झालं नाही. मग मी लगेच फायर ब्रिगेडला बोलवलं वगैरे काय ते पण येता येता वेळ लागला ना. अर्धा पाऊण तास तरी गेला त्यांना यायला. तोपर्यंत पूर्ण जळालं. काहीच वाचलं नाही. आणि मग तुम्ही जसं की आपण बघितलं तुम्ही वरती नाही जाऊ शकले, मग तुम्ही कालची रात्र कुठं घालवली आजी? आजची रात्र बाहेरच काय केलं. अच्छा. तुम्ही रात्रभर म्हणजे बाहेर होते. बाहेरच. आता पण आम्ही जाऊ शकत नाही वरती. मग या संदर्भात सगळी प्रशासनाची काय तुम्हाला मदत मिळाली आहे की नाही? झाली मदत झाली. आमचे विलास जाधव काका आहेत. तर त्यांनी खत्री साहेबांना फोन केला. फोन करून त्यांनी ज्या तलाठी ऑफिसर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना पाठवलं. तर तलाठी ऑफिसर येऊन गेलेत. हां. अच्छा अच्छा. मग आता तुमची काय मागणी म्हणजे प्रशासनाकडे काय विनंती करणार? मागणी हेच आहे की जे काय आमचं नुकसान झालं आम्हाला प्रशासनाने मदत आमचं करावी. कारण उदरनिर्वाह ह्याच्यावर आहे. हां त्यासाठी प्रशासनानं आमच्यासाठी मदत मदत करावी. करावी हीच अपेक्षा. हीच अपेक्षा.